श्रोतेहो नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये शंखाचे अभ्यासक, उपासक आणि संग्रहक आनंद भिडे सर आले आहेत. आज आपण त्यांच्याकडून शंखांचं आध्यात्मिक, पारंपरिक, वैज्ञानिक आणि भौगोलिक इत्यादी महत्त्व जाणून घेणार आहोत. भिडे सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. शंखाविषयी आज आम्ही तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आम्हाला तुमच्याविषयी थोडं जाणून घ्यायला आवडेल. हा शंखाचा अभ्यास तुम्हाला कसा करू वाटला? तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली की याचा अभ्यास करावा, याच्याविषयी जाणून घ्यावं? घरी आमच्याकडे आध्यात्मिक थोडी परंपरा आहेच. हां. त्यामुळे कृष्ण केंद्र चालतं आणि शंखनाद तुम्ही म्हटलात म्हणजे ह्या विषयाकडे वळण्याच्या अगोदर शंखनाद कसा करायचा किंवा शंख कसा वाजवायचा हे मी 12 वर्षापूर्वीच शिकलो आणि तेव्हापासूनच ह्याची साधना मी रेग्युलर बेसिसवर मी करतोय. आता शंखनाद करताना स्पेसिफिक वेगळ्या वेगळ्या शंखांतनं वेगवेगळे आवाज किंवा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनी कसं त्याच्यातनं फॉर्मॅट बाहेर येतो हे जाणून घेण्यासाठी कुतूहल म्हणून मी 2-3 शंख बाजारातनं विकत घेत आणि मग ते शंख रेग्युलर बेसिसवर मी वाजवायचो. ते वाजवताना त्याच्यातनं कुतूहल तर निर्माण झालंच होतं, पण अजून काही शंख बाजारात आहेत का ह्याचा जेव्हा शोध घ्यायला सुरू केलं तेव्हा असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये शंखांमध्ये खूप प्रकार आहेत आणि मग ते आपण गोळा करावे म्हणजे त्याचा संग्रह करावा ही कल्पना मला सुचली. आणि मग असं करता करता वेगळ्या वेगळ्या जातीचे वेगवेगळ्या प्रकारचे 140हून अधिक माझ्याकडे शंख म्हणजे जातीच्या आपण म्हणू तसं शंख असे जवळजवळ 670 शंख माझ्याकडे मी संग्रही बाळगले आहेत. आणि ते करतानाच एकीकडे मला असं वाटलं की ह्याच्याबद्दलचा आपलं कुठे संदर्भ सापडतो का, म्हणजे अध्यात्मामध्ये काय संदर्भ सापडतो, विज्ञानामध्ये काय संदर्भ सापडतो, हा शंख तयार कसा होतो किंवा भौगोलिकदृष्ट्या त्याचा काय आपल्याला संदर्भ सापडतो का, असा मग माझा त्याच्यामागचा अभ्यास चालू झाला. कारण आपल्या डोळ्यासमोर नेहमी आपल्यासमोर एक प्रश्न येतातच, म्हणजे ज्याला आपण 4 W's म्हणतो की बरोबर. व्हॉट, वेन, व्हाय, व्हेअर, तसे वेगवेगळे प्रश्न माझ्यासमोर यायला लागले आणि मग माझा अभ्यास चालू झाला. वेगवेगळे ग्रंथ वेगवेगळ्या पुस्तकांचं अभ्यास चालू झाला आणि मग त्याच्यातनं मला ह्या गोष्टी मिळाल्या की डिटेलिंग मिळालं. अच्छा, म्हणजे कुतूहलातून शोधाची तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि शोधात मी शोध पण सुरू झाला थोडक्यात. शोध सुरू झाला. मग शोध सुरू झाला, त्याच्यावरचा अभ्यास चालू झाला, त्याच्यावरचं लिखाण चालू झालं. लिखाणातनं पुस्तक निर्मिती झाली. शंखशक्ती या नावाने एक पुस्तक पण गेल्या वर्षीच प्रकाशित झालं आहे. पुढचा अभ्यास परत चालू आहे, म्हणजे याच्यात शंखशक्ती भाग 2 या विषयावर पण माझा अभ्यास चालू आहे. बरं. लवकरच सगळ्यांसाठी ते बाजारामध्ये ते पण उपलब्ध होईल आणि पुस्तक. याविषयी आपली व्याख्यानं सुद्धा सुरू आहेत. व्याख्यानं आहेत, कारण हा विषय कसा आहे थोडा आगळा वेगळा विषय आहे आणि त्याच्याकडे आध्यात्मिक दृष्टी तर मी बघतोच, कारण शंख म्हटल्यानंतर ते भगवान विष्णूंचं ते प्रतीक आहे. प्रतीक आहे. त्यामुळे तो विषय तर मेन आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त विज्ञान किंवा सायन्स काय सांगतं, मग ते आपल्या यंग जनरेशनला म्हणजे 7वी-8वीच्या मुलांनी ते शंखनाद कसा करावा किंवा त्याच्याबद्दल मिळणारे फायदे काय आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मग ठिकठिकाणी व्याख्यानं, शाळांमधनं माहिती देणं किंवा त्याच्याबद्दल काही लिखाण असेल तर पेपरमधनं किंवा वेगवेगळ्या आर्टिकल्सद्वारे लोकांपर्यंत, म्हणजे आपल्याकडे असलेलं ज्ञान हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचेल ह्याच्यासाठी प्रयत्न हा माझा चालू आहे. शैक्षणिक बॅकग्राऊंड म्हटलं तर 12वी नंतर मी पुण्याला माझं ग्रॅज्युएशन झालं, BCS बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स. त्याच्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटीचा डिप्लोमा मी केला बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आणि आमचा फॅमिली बिझनेस होता, म्हणजे माझा स्वतःचा लग्नाचा हॉल आहे ठाण्यामध्ये आणि शिवाय माझं शालेय पिकनिक्स म्हणजे मुलांचे पिकनिक्स जे आपण ऑर्गनाईज करतो तर ते पण व्यवसाय माझे, हे 2 व्यवसाय माझे चालू आहेत. त्याच्या व्यतिरिक्त एक आपण म्हणतो ना, एक समाजासाठी जसं आपण समाज आपल्याला काही ना काहीतरी देत असतो, तसं आपल्याला पण समाजासाठी काहीतरी देणं आपण बांधील असतो. बरोबर. तसं ठाण्यामध्ये घंटाळी मित्रमंडळ सहयोग मंदिर जे आहे ते एक योग संस्था आहे. त्याचे म्हणजे योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे त्यांनी ही स्थापना केली या संस्थेची. तर ह्या संस्थेमध्ये गेले जवळजवळ 28 ते 29 वर्ष मी ऑनररी तिथे काम करतो. म्हणजे काय सेवा तिकडचा एक कार्यकर्ता आपण म्हणू तिथे एक आहे. त्या संस्थेचा मी डिप्लोमा होल्डर आहे. सर्टिफिकेट कोर्स, थेरपी कोर्स पण कंप्लीट केले आहेत आणि तिथे योगतरंग नावाचं आमचं एक मंथली मॅगझिन प्रकाशित होतं. माझी आईच सुजाता भिडे ती त्याची संपादक आहे आणि त्या संपादन विभागामध्ये पण गेले 10 वर्ष मी ऑनररी काम करतोय. त्यामुळे हे एक आपण म्हणतो ना की अपार्ट फ्रॉम आपलं डे टू डे लाईफस्टाईल ह्या एक गोष्टी पण चालू आहेत.
आणि आता हा नवीन उपक्रम शंख त्याचा संग्रह करणं आणि लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवणं हा एक नवीन छंद चालू झाला आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. एक छोटासा शंख किंवा मोठा शंख याविषयी बरेच प्रश्न अनेकांच्या मनात असतात. समुद्रातून निघालेल्या बरोबर. 14 रत्नांपैकी एक आहे शंख. हो, हो. आपल्या देवघरात त्याला स्थान दिलेलं आहे. हो. पण त्या पलीकडे जाऊन शंखाविषयी अजून काही जाणून घ्यायचं असं खूप जणांच्या मनात येत असेल. बरोबर. तर सर, पहिल्यांदा आम्हाला शंखाचं आध्यात्मिक महत्त्व, शंखाची उत्पत्ती याविषयी जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. मगाशी आता तुम्ही जे सांगितलं म्हणालात, की आपल्याकडे शंख आणि घंटा ह्याची नित्यनियमाने पूजा केली जाते आणि त्याला अग्रस्थान दिलेलं आहे आपल्या पूजेमध्ये. कारण असं आपल्याकडे सांगितलं जातं, की शंखांमध्ये सगळ्या पवित्र नद्या वसलेल्या आहेत, सगळे देव देवता त्याच्यामध्ये वसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जे पाणी ठेवतो ते पाणी 24 तासानंतर तुम्ही प्राशन म्हणजे तीर्थ म्हणून तुम्ही घेऊ शकता. हे आपण म्हणतो रेग्युलर बेसिसवर सगळेजण घरोघरी ही पूजा करतात. पण आता तुम्ही म्हणालात तसं, की शंखाची उत्पत्ती म्हणजे आपण ज्याला ओरिजिन ऑफ शंख म्हणू, की हे समुद्रमंथनातनं झालेली आहे आणि समुद्रमंथनातनं जी 14 रत्न बाहेर पडली त्याच्यातलाच हा एक शंख जो भगवान विष्णूंनी धारण केला. बरोबर. याचे रेफरन्सेस किंवा संदर्भ आपल्याकडे भागवत पुराण म्हणा, विष्णू पुराण म्हणा किंवा अथर्ववेद म्हणा, याच्यामध्ये आपल्याला हे रेफरन्सेस सापडतात. अगदी तुम्ही अथर्ववेद घेतलात तर अथर्ववेदामध्ये एक 7 श्लोकांचा एक सेटच आहे ज्याला शंखमणी सुक्त असं म्हटलंय, की ज्याच्यामध्ये शंखाची उत्पत्ती ही समुद्रातनं झाली आहे. शंख वाजवल्यानंतर त्याच्यातनं एक पॉझिटिव्हिटी येते किंवा शंखांचा उपयोग हा औषधासाठी म्हणजे पुढे आपल्याला आयुर्वेदामध्ये त्याचा आपल्याला संदर्भ सापडतो. तर हे सगळ्या त्या अथर्ववेदामध्ये तुम्हाला संदर्भ सापडतात. म्हणजे आपल्या पूर्वजांनीही शंखाचा अभ्यास केलाय हो, हे हो. यावरून अगदी सिद्ध होतं. नक्कीच. वेगळ्या ग्रंथांमध्ये किंवा वेदांमध्ये ह्याचा आपल्याला उल्लेख सापडतो. त्रेतायुगामध्ये आपल्याला बघितलं तर भगवान श्रीराम तर ह्यांना जो शंख प्राप्त झाला त्याला पण पांचजन्य शंख असं नाव दिलंय आणि तो चक्रवान नावाचं जे पर्वत होतं तिथे शंकासूर नावाच्या एका राक्षसाचा त्यांनी वध केला आणि त्यांना तो शंख मिळाला असा आपल्याला उल्लेख स्कंद पुराणामध्ये मिळतो. याच्या व्यतिरिक्त तुम्ही भगवान श्रीकृष्ण घ्या. भगवान श्रीकृष्णाने जी भगवद्गीता सांगितलेली आहे या भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये 15व्या 16व्या श्लोकामध्ये आपल्याला संपूर्ण ते शंखांची लिस्टच मिळते. बरीच नावं आहेत. म्हणजे तुम्ही भगवान श्रीकृष्णांचा पांचजन्य शंख घ्या, युधिष्ठिराचा तुम्ही अनंत विजय शंख घ्या, अर्जुनाचा जो आहे तो देवदत्त शंख आहे, नंतर भीमाचा पौंड्र शंख आहे. अशी सगळी नावं तुम्हाला तिथे सापडतात. नुसती पांडवांचीच नाहीत पण तुम्ही कौरवांची बाजू घेतलीत तर गंगापुत्र भीष्म आपण जे म्हणतो त्यांचा गंगानाद नावाचा शंख त्याचा पण उल्लेख आपल्याला सापडतो किंवा दुर्योधनाचा विदारक म्हणून आहे. कर्णाचा जो शंख आहे त्याला हिरण्यगर्भ असं नाव दिलेलं आहे. असे वेगवेगळे रेफरन्सेस आणि संदर्भ आपल्याला तिथे पण आपल्याला म्हणजे सापडतात. ज्या व्यक्तींनी हे शंख वापरले त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वानुसार या शंखांना नावं पडले तसं दिसून येते. असं आपण म्हणू शकतो. कारण आता पांचजन्य शंखाचंच उदाहरण घ्या, की पंचमहाभूतांवर ज्यांचं नियंत्रण होतं अशी व्यक्ती कोणते एकमेव ते भगवान श्रीकृष्ण म्हणून त्यांचा पांचजन्य शंख आहे. किंवा दैवी गुणांनी संपन्न असं कोण होतं तर अर्जुन म्हणून त्याचा देवदत्त आहे. किंवा सत्संग घडवणारा किंवा ज्याचं एक आपण म्हणतो ना की एक बॅलन्सिंग सगळ्यांना धरून जाणारी व्यक्ती कोण होती तर तो नकुलाचा सुघोष शंख होता. भीमाचा पौंड्र म्हणजे लार्ज फॉर्मॅटमध्ये होता. आता हेच तुम्ही दुर्योधनाचं म्हटलं तर विदारक आपण असं नाव दिलंय की नाश, डिस्ट्रॉय अशा त्या संदर्भातला सापडतो. गंगानाद म्हणजे गंगापुत्र भीष्म आपण ज्यांना आपण म्हणतो त्यांना तसं नाव दिलंय. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की त्यांच्या बिहेवियर प्रमाणे हे त्यांना नावं पडली असावी. बरोबर आहे. युगानुरूप या शंखांचं स्वरूप काही बदलत गेलंय का आणि त्याचा काही संदर्भ सांगता येईल? ऑफकोर्स. म्हणजे आत्ताचं आपण बघितलं तर आपले सगळे संत महंत आपण बघितले तर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज किंवा संत एकनाथ महाराज त्यांनी जे काही त्यांची ग्रंथ किंवा काव्य हे जे सगळं त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये पांडुरंगाची म्हणजे विठ्ठलाची हरीची भक्ती आहे. आणि असा हा आपला पांडुरंग जो आहे त्याचं पण तुम्ही बघितलं तर एका हातामध्ये शंख आहे आणि दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे. इथे आता शंखाला ज्ञानाचं प्रतीक मानतो आपण आणि जे कमळ आहे त्या कमळाला आपण पावित्र्याचं प्रतीक आपण मानतो. म्हणजे तिथे पण आपल्याला उल्लेख आपल्याला इथे
सापडतो. सापडतो. नक्कीच, नक्कीच. महाभारताच्या काळातील तर उल्लेख झालाच, हो, हो, त्रेतायुगातला झाला, हो, हो. भगवद्गीतेमध्ये सुद्धा उल्लेख आहे, बरोबर. संत वाङ्मयामध्ये सुद्धा शंखाचा उल्लेख आपल्याला नक्कीच, सापडतो. नक्कीच. तर अशा प्रकारे आध्यात्मिक महत्त्व आहे हो, हो. शंखाचं, हे निश्चितच 100%. आहे. याच्यानंतर शंखाचं भौगोलिक स्वरूप काय आपल्याला सांगता येईल? भौगोलिक सुरू करताना आपण आधी पहिले आपला भारत देश, संपन्न जो भारत देश आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. तर ह्याच्यामध्ये शंख क्षेत्र असं आहे, म्हणजे तुम्ही जगन्नाथपुरी ठिकाण जे आहे तर तिथे शंख क्षेत्र म्हणून तिथे आपण त्याला संबोधित करतो. त्याच्यानंतर शंखोद्वार असं एक ठिकाण आपल्याला डहाणूजवळ सापडतं, किंवा शंखोधर जे बेट द्वारका आहे त्याला शंखोधर असं पण म्हटलं जातं. म्हणजे हे रेफरन्सेस रिलेटेड टू लँड आपल्याला सापडतात. त्याच्यानंतर नदी, शंख या नावाची नदी पण आपल्याकडे आहे. ती कुठे आहे? उत्तराखंड, झारखंड या भागामध्ये 240 किलोमीटरची ही नदी आहे, वाहते. तर ही शंख या नावानी नदी आहे. नंतर शंख या नावानी फ्लॅग आहे. म्हणजे आपल्याकडे काही पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांच्या फ्लॅगवर पण शंख आहे, किंवा केरळाचा कोस्टल फ्लॅग बघितला तर त्याच्यावर पण शंखाचं चित्र तुम्हाला सापडतं. शंख या नावानी लिपी पण होती. अच्छा. म्हणजे साधारण 5व्या किंवा 6व्या दशकामध्ये ही शंख लिपी आपल्याला आढळून येते. एक डेकोरेबल फॉर्ममध्ये ती लिपी होती, अच्छा. आणि त्याच्यातनं फक्त वर्ड्स म्हणजे शब्द लिहिता येत होते. जास्त ती प्रचलित झाली नाही, त्यामुळे ती लिपी लुप्त झाली. तत्कालीन वसाहतींमध्ये किंवा आदिवासी लोकांमध्ये ज्या नैसर्गिक गोष्टी सापडायच्या, त्या नैसर्गिक गोष्टींना धरूनच त्यांनी स्वतःची संस्कृती निर्माण करायचा प्रयत्न केला. बरोबर. त्यावेळी त्यांना शंख सापडले असतील आणि त्यांनी शंखाचा वापर लिपी म्हणून केला नक्कीच, असावा, नक्कीच, असं नक्कीच. वाटतं असं यातून, तसं है असू की नाही? शकेल. ह्याच्या व्यतिरिक्त भौगोलिक आपल्याला सापडतं म्हणजे शंखांची करन्सी होती. आता जुन्या काळी तुम्ही बघितलात म्हणजे आपल्याकडे ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ब्रिटिश रूल याच्या अगोदर कवडी ही आपल्याकडे इझिली मिळायची, आणि तेव्हा ती मनी कवडी म्हणजे ज्या पैशासाठी म्हणून ती वापरली कवडी जात मोल, होती. आपण कवडी मोल, हा, अजूनही तेव्हापासून तो शब्द बोलीभाषेमध्ये हां. प्रचलित शब्द आहे. आता कवडी मोल म्हणजे काय झालं की आता ती करन्सी आता बंद झाली, म्हणजे आता कवडीला काही व्हॅल्यू उरली नाही, म्हणून तो पटकन आपण म्हणतो की आता त्याला कवडी मुलाची पण त्याला किंमत राहिलेली नाही. बरोबर तर ते त्याच्याबद्दल पुढे प्रॉब्लेम मे बी आलं असेल. ती करन्सी बंद झाल्यानंतर काही शिक्के आले, काही कॉइन्स आल्या, त्याच्यावर शंखांचं चित्र एम्बॉस आपल्याला सापडतं. शंख या नावाने आपल्याकडे स्टॅम्प्स, पोस्टल स्टॅम्प्स म्हणजे तर नुसतं भारतातच नाही, देशभरातनं भरपूर, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या देशांचं घ्या, अगदी केनिया घ्या, सिंगापूर घ्या, USA घ्या, खूप देशांचे असे तुम्हाला सापडतील जिच्यामध्ये हे पोस्टल स्टॅम्प्स तुम्हाला सापडतील. अच्छा. म्हणजे हे वेगवेगळे भौगोलिक आपल्याला शंखांसंदर्भातले संदर्भ आपल्याला नुसते भारतामध्ये सापडतात. पण भारताबाहेर जसं हे मी स्टॅम्पचं सांगितलं तसं शंखांच्या संदर्भामध्ये आपल्याला एक राष्ट्र पण सापडतं. अरे वा. आता शंखला इंग्लिशमध्ये कॉंच असं म्हणतात. अच्छा. त्यामुळे कॉंच या नावाने कॉंच रिपब्लिक असं एक आपल्याकडे एक छोटंसं राष्ट्र आहे. एक 15 स्क्वेअर किलोमीटरचं एक छोटंसंच राष्ट्र आहे. मे बी आपण त्याला म्हणू एक आयलंड आहे, बेट आपण म्हणू, की ज्याच्या अवतीभोवती भरपूर शंख सापडत असतील आणि म्हणून त्याला ते नाव दिलं असावं. साधारण फ्लोरिडा USA या भागामधनं ते राष्ट्र सेपरेट झालं आणि आता त्या नावाने आपण त्याला ओळखतो. त्याचं स्वतःचं अस्तित्व आहे. स्वतःचं अस्तित्व शंखाच्या आहे, नावाचं. स्वतःचा फ्लॅग आहे, स्वतःचा नॅशनल अँथम आहे. असं कॉंच रिपब्लिक पण आपल्याला एक भौगोलिक दृष्ट्या संदर्भ आपल्याला याच्यामध्ये सापडतो. शंखाची वैज्ञानिक बाजू काय सांगता येईल आपल्याला? वैज्ञानिक बाजू म्हटलं तर खूप मोठी आहे आणि खूप अगदी सुरेख त्याच्यामध्ये आपल्याला वर्णन करता येईल. आता शंख आपण जे म्हणतो ते शंख हा पहिली गोष्ट म्हणजे तयार कसा होतो. तर शंखामध्ये एक प्राणी असतो ज्याला आपण स्नेल असं इंग्लिशमध्ये म्हणतात, आपल्याकडे गोगलगाय आपण म्हणतो. तर ही जी गोगलगाय आहे हा शंख त्याच्या प्रोटेक्शनसाठी म्हणजे त्याचं एक संरक्षण कवच म्हणून ते गोगलगाय ही तयार करते. गोगलगाईचं घर म्हणजे गोगलगाईचं घर तुम्ही म्हणा ते. आता हे गोगलगाई ज्या तुम्ही म्हटलात म्हणजे बायोलॉजिकल आपण फॉर्मॅटमध्ये बघितलं तर ह्याच्या जाती ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्पीसीज असं म्हणतो, तर जवळजवळ ह्याच्या 45,000हून अधिक त्याच्यामध्ये प्रकार आपल्याला आढळून येतात. अरे बापरे. आणि ह्या ज्या 45,000 ज्या जाती आहेत या 3 भागामध्ये विभागणी केली आहे. एक म्हणजे साधारण 30,000हून जाती आपल्याला जमिनीवरच्या सापडतात, 5,000 आपल्या गोड्या पाण्यातल्या म्हणजे फ्रेश वॉटर स्नेल आपण म्हणू, आणि 10,000हून अधिक जाती आपल्याला समुद्रातल्या आपल्याला सापडतात. अच्छा. आणि जे आपण पूजेसाठी किंवा शंखनाद करण्यासाठी आपण जे वापरतो त्या ह्या समुद्रातल्या जाती आपण वापरतो. म्हणजे ह्या 10,000 जाती ज्या आहेत ह्याच्यातला आपण संदर्भ आपण घेतो. इव्हन माझा जो संग्रह जो आहे तो ह्या समुद्रातल्याच शंखांबद्दलचा
आपला संग्रह आहे. या शंखामध्ये राहणाऱ्या गोगलगाई हो. या सुद्धा वेगवेगळ्या जातीच्या असल्या पाहिजेत मग. हो, वेगळ्या वेगळ्या जातीच्या. वेगवेगळ्या साईजच्या वेगवेगळ्या जातीच्या गोगलगाई वेगवेगळ्या शंखांमध्ये राहतात अगदी बरोबर. आणि आपलं घर बांधतात आणि तो शंख फॉर्म होतो. तो फॉर्म होताना त्यांचा आपण म्हणू ना वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स, फायबर्स, समुद्रातलं सॉल्ट असेल ते ह्याचा सगळा वापर करून त्याचा एक प्युअर फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट आहे. अच्छा. त्याच्यावर तो लेअर तयार होतो आणि मग तो लेअर तयार होऊन त्याच्या त्या जातीच्या आकाराप्रमाणे तो शंखाचा आकार बनतो. हो, म्हणजे अगदी छोट्या शंखापासून मोठ्या शंखापर्यंत. मग आणि मग त्याच्यावर त्यांचं आयुष्य पण अवलंबून आहे की काही ज्या गोगलगाई आहेत ते 2 ते 3 वर्ष जगतात, काही 5 ते 10, काही अगदी त्याच्यातल्या हायेस्ट असतील त्या 25 ते 30 वर्ष पण जगतात. आणि मग साधारण ह्याच्यातली ही जी गोगलगाय आहे ती गोगलगाय मरण पावल्यानंतर त्याचा जो शंख आहे तो समुद्रामध्ये वर्षानुवर्ष तशाच फॉर्मॅटमध्ये राहतो. जिवंत असताना ती तो शंख पाठीवरती घेऊन फिरत असते. हो. कारण ते शेवटी त्याचं कवच आहे, प्रोटेक्टिव्ह कवच आहे. म्हणजे दुसरा प्राणी खाऊ नये आणि लपण्यासाठी ते वापरतात. आपलं घर हरवू नये याची हरवू नये, काळजी ती घेते. वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये जसं त्यांच्या आकारमानाप्रमाणे किंवा त्या जातीप्रमाणे तसं आजूबाजूचं कसं त्यांना पोषण मिळत आहे, आजूबाजूला निसर्ग कसा आहे त्याप्रमाणे त्या शंखांचे वेगवेगळे रंग आपल्याला सापडतात. बरोबर आहे. म्हणजे त्या कलर्ड पिगमेंट्स जे आहे ते त्या फॉर्मॅटमध्ये तयार होतात. आपण म्हणतो ना की निसर्गाबरोबर ते कामाफ्लेज करतात की दुसरा प्राणी पटकन त्यांना शोधू नये याच्यासाठी पण ते त्याप्रमाणे त्याचा फॉर्मॅट काळ्या वाळूमध्ये काळसर रंगाचा शंख सापडतो, शुभ्र वाळूमध्ये पांढरा सापडतो शंख. तसं आपल्याला दिसून हो, नक्कीच. आणि मग हे जे वेगवेगळे जे शंख आहेत किंवा हे आपण म्हणू शंख म्हणण्यापेक्षा गोगलगाई आहेत, ह्या गोगलगाईंमध्ये पण वेगवेगळी रचना असते. अगदी सुरुवातीला आपण म्हणतो की वेगळ्या वेगळ्या रंगांमध्ये आपल्याला शंख सापडतात पण खुद्द गोगलगाईला रंग दिसतच नाहीत. त्यांना ब्लॅक अँड व्हाईटच असतात आणि त्यांची विजन खूप वीक असते आणि अगदी हळू चालतात. त्यांचं मायग्रेशन जे आहे ते अगदी स्लो आहे. म्हणजे ॲज पर रिसर्च 11.6 किलोमीटर त्यांना ट्रॅव्हल करायला कमीत कमी 6 वर्ष लागतात. एवढं त्यांचं स्लो मायग्रेशन आहे. त्यामुळे शंख इकडून तिकडे फार फास्ट जाऊ शकत नाही. जिथे निर्माण होतात तिथेच ते आपल्याला ते सापडतात. आणि जे छोटे शंख असतील किंवा जे असतील ते आपल्याला समुद्रकाठी सापडतात कारण ते लाटांमुळे किंवा वाऱ्यांमुळे येतात. जे मोठ्या साईजमध्ये असतात ते खोल समुद्रामध्ये आपल्याला सापडतात. आणि ह्याच्यामध्ये पण मेल फिमेल असतात. त्याच्यामध्ये पण ब्रीडिंग केलं जातं. ब्रीडिंगमध्ये पण कसं असतं की त्यांच्यामध्ये एक निसर्गाने एक छान रचना दिली आहे की समजा 2 मेल किंवा 2 फिमेल एकत्र आले तर त्याच्यातला एक मेल जो आहे तो फिमेल बनतो. मग तो त्यांचा जो सेक्स आहे तो चेंज करतो आणि मग त्याप्रमाणे त्यांचं ब्रीडिंग केलं जातं. आणि मग ब्रीडिंगमध्ये ते अंडी घालतात, मग ती अंडी हॅच होतात. मग त्यांचं कुठल्या जातीचा ती गोगलगाय आहे त्याप्रमाणे त्यांचा लाईफ स्पॅन प्रमाणे तो शंख ते तयार करतात. असं पण त्याच्यामध्ये फॉर्मॅट्स आहेत. अशी शंखाची उत्पत्ती होते ॲज पर सायन्स. आपण शंखांचा जन्म होतो असं म्हणून. मग शंखांची विभागणी कशी करता येईल? आता तुम्हाला म्हटलं तसं की 45,000 ज्या जाती आहेत त्यांचा आपण जमिनीवरच्या, गोड्या पाण्यातल्या आणि समुद्रातल्या ह्या पहिल्या आपण विभागणी केली. त्याच्यातलं आपण समुद्रातलं आपण धरल्या म्हणजे आपण मेन आपण धरतो अभ्यासासाठी धरतो. तर ह्या आपल्या सामान्य लोकांना कळण्यासाठी त्याची विभागणी 3 भागांमध्ये केली आहे. ती म्हणजे कशी आहे, ज्याला आपण दक्षिणावर्ती शंख, वामवर्ती शंख आणि मध्यवर्ती शंख. आता हे 3 नावं काय, ह्याचा अर्थ काय? तर शंख जेव्हा म्हणजे जी गोगलगाय त्याच्या पाठीवर हे जेव्हा हे कवच तयार करतं तर त्याच्यामध्ये पण गोल्डन रेशो जो मॅथ्समध्ये सांगितला जातो त्याचा तो एक भाग आहे, त्याचं प्रिन्सिपल. तर त्या पद्धतीने तो रोटेट होऊन लेफ्ट टू राईट ह्या फॉर्मॅटमध्ये तो शंख तयार होत असतो. आणि तयार होताना त्याचं जे ओपनिंग आहे म्हणजे शेवटची आपण ज्याला पाळी म्हणतो ती समजा लेफ्ट साईडला ओपन होणारी असेल तर ती वामवर्ती शंख म्हणून आपण धरतो. राईट साईडला ओपन होणारी असेल तर त्याला दक्षिणावर्ती शंख आपण म्हणतो. आणि थोडंसं मध्यभागी आपण त्याची पाळी ओपन झाली तर ते मध्यवर्ती शंख. आता मध्यवर्ती शंख तशा आपल्याकडे स्पीसीज किंवा त्या जाती खूप कमी आहेत. जास्त करून आपल्याकडे वामवर्ती शंख जे आहेत हेच मॅक्झिमम आपल्याला सापडतात. असं का बरं? कारण ती निसर्गाची रचना तशीच आहे. म्हणजे ती जी प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपल प्रमाणे त्याचं जी कवच निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेप्रमाणे तीच आपल्याला सापडतात.
राईट साईडनं येणारे जे आहेत ते फार कमी आहेत. म्हणजे दक्षिणावर्ती शंख खूप कमी आहेत. आता दक्षिणावर्ती शंख जे पूजेसाठी वापरले जातात, जास्त करून का वापरले जातात हे आपल्याकडे मौखिक सांगितलंय की ते पूजेसाठी वापरले जातात. वामावर्ती शंख जे आहेत ते वाजवण्यासाठी वापरले जातात. पण ह्याचा छान एक उल्लेख आपल्याला परत आपण थोडंसं मागे गेलो हां. तर संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या एकनाथी भागवतामध्ये 13व्या त्यांच्या स्कंदामध्ये त्यांनी मेन्शन केलंय की जिथे शंखासुराचा वध झाला, म्हणजे प्रभास क्षेत्रामध्ये शंखासुराचा वध झाला, तिथे अद्यापी भाग्यवान लोकांना हे दक्षिणावर्ती पूजेचे शंख मिळतात, अच्छा. असं त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता हा प्रभास क्षेत्र कुठे आहे तर आत्ताचं आपलं जे सोमनाथ मंदिर आहे गुजरातमध्ये, तो प्रभात क्षेत्र आहे. अच्छा. आणि भगवान श्रीकृष्णांची जी आपली भागवत पुराणामध्ये स्टोरी आपल्याला सापडते की ते सांदीपनी गुरुजींकडे ते शिकले, म्हणजे ते त्यांचे गुरु, आणि त्यांच्या मुलांना किडनॅप केलं जातं आणि मग ते जाऊन त्याला त्या शंकासुराचा वध करतात, मुलाला परत एक करून सोडून आणतात वगैरे, ही जी आख्यायिका आपल्याला ते रेफरन्स सापडतो. तर तो रेफरन्स भागवत पुराणामधला आणि एकनाथी भागवतामधला संत एकनाथ महाराजांनी सांगितलेला हा कुठेतरी परत मॅच होतो. अरे वा. म्हणजे हे रेफरन्सेस सापडतात. त्यामुळे ते शंख जे आहेत ते जास्त करून पूजेसाठी वापरले जातात. हे दक्षिणावर्ती राईट साइड ओपनिंग वाले आहेत. आणि त्याची पण एक स्पेसिफिकेशन सांगितलंय की शंख ठेवताना तो पूर्वेकडे म्हणजे नॉर्थ साइड, ईस्ट साइड किंवा नॉर्थ ईस्ट, ज्याला आपण ईशान्य जागा म्हणतो, अशा ठिकाणी ठेवावा. ठेवताना त्याची निमुळती बाजू देवाकडे, जो भरीव भाग असतो तो आपल्याकडे. त्याला चंदन आणि पांढरं फूल व्हायचं. आता चंदन आणि पांढरं फूल का व्हायचं, म्हणजे त्याला पण एक आपण मौखिक आपण म्हणून एक त्याच्यातला आपण कॉमन सेन्स आपण वापरू की त्याला समजा हळद कुंकुमी व्हायला, तर त्याच्यातलं जे पाणी आहे ते आपण प्राशन करतो. आता हळद कुंकू वाहिलेलं पाणी असेल तर ते आपल्याला घेतलं तर आपल्या त्या आरोग्याला ते हानिकारक आहे. आता केमिकलही असतं, केमिकल पण कुंकुमध्ये असतं. वगैरे. मग चंदन प्युअर चंदन, म्हणजे असं त्याच्यात मौखिक याच्यात सांगितलेलं आहे की शुद्ध चंदन जे असेल ते व्हायचं. ते शीतलता पण येते शीतलता पण येते. पांढरी फुलं का, कारण समजा रंगीत फुलं घेतली तर तुम्ही अगदी साधं कुठले फुल घ्या, रंगीत फुल घ्या, त्याला पाणी लागलं किंवा तो खराब झाला की त्याचा पाणी रंग उतरतो बघा, मग ते पण एखाद वेळा हानिकारक होऊ शकतं. म्हणून मग पांढरी फुलंच व्हा, असं एक आपण म्हणू एक रेफरन्स आपण त्याच्यात लावू शकतो. आता यांचं वर्गीकरणही केलं जातं ए, बी आणि सी हो, हो, ग्रेडमध्ये. हो. तर हे वर्गीकरण कसं केलं जातं आणि त्यामागचं कारण काय आहे? आपल्या संपूर्ण भारताला किनारपट्टी खूप मोठ्या प्रमाणात लाभलेली आहे आणि जवळजवळ अंदाजे 7-7.5 हजाराहून अधिक किलोमीटर आपल्याकडे किनारपट्टी आहे. तर ह्या किनारपट्टीला ठिकठिकाणी जे फिशिंग केलं जातं तसं हे शंखांचं पण फिशिंग केलं जातं. अच्छा. आणि मग हे शंखांचं फिशिंग करून ते जे शंख समुद्रातनं प्राप्त होतात त्याचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये चांगले जे शंख आहेत, अगदी आपण ए ग्रेडचे शंख म्हणू, ते औषधासाठी आहे. म्हणजे जिथे आपण आयुर्वेद आपण म्हणू, जिथे आयुर्वेदामध्ये शंख भस्म, शंख पुष्पे आहे, तर ती औषधांसाठी त्याचा वापर केला जातो. नंतर जी दुसरी कॅटेगरी जी शंखांची आपल्याला सापडते त्याच्यामधनं वेगवेगळे प्रकारचे ऑर्नामेंट्स बनवले जातात. म्हणजे शंखांच्या बांगड्या, शंखांची जपमाळ, वेगवेगळी बटणं, कानातले, गळ्यातले, किंवा वाजवण्यासाठी जो शंख आहे तो पण जेव्हा समुद्रातनं शंख मिळतो तो अखंड असतो, मग तो कट केला जातो आणि मग तो ध्वनी त्याच्यातनं निर्मिती तयार होते. म्हणून तो शंखनाद आपण जो असतो तो त्याच्यातनं केला म्हणजे जातो. मागच्या बाजूने कट मागच्या बाजूला ते कटिंग पण स्पेसिफिक केलं जातं. आपण कोणी सहसा ते इझिली करू शकत नाही. त्याच्यासाठी तो तज्ञच लागतो. म्हणून मग जे कारागीर आहेत त्या कारागिरांना शंकारी असं म्हणतात. तुम्ही ओडिसामध्ये काही एक भाग बघितला तर तिथे एक शंकारी ह्या लोकांचा कारागिरांचा एक गाव आहे, त्याला शंकारी पारा असं म्हटलंय, की जिथे हे वेगवेगळे प्रकारचे 200हून अधिक शॉप्स आपल्याला सापडतात, जिथे हे सगळं निर्मिती होते आणि मग त्याचा एक्सपोर्ट किंवा विक्रीसाठी तो बाहेर पडला जातो. इव्हन बंगाली स्त्रियांमध्ये आणि ओरिसामध्येही हो. सौभाग्याचं प्रतीक म्हणून शंखाच्या अगदी बांगड्या बरोबर. घातल्या हो. जातात. आणि मग ह्याच्यातली जी तिसरी कॅटेगरी आहे ती, किंवा थोडंसं आपण म्हणतो लो कॅटेगरीचे आहेत, ते शंख जे आहेत ते क्रश केले जातात आणि मग त्याची जी फाईन पावडर आहे हे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये, सिव्हिल लाईनमध्ये, बांधकामासाठी वगैरे तिथे ती मिक्सिंग किंवा त्याच्यामध्ये वापरलं जातं. म्हणजे एक प्रकारचं शाईन किंवा ग्लेस त्याच्यामध्ये येतो. असं त्याचे वर्गीकरण करून ते आपल्याला दिसून येतं. अजून कुठल्या प्रकारे शंखाचं महत्व सांगता येईल तुम्हाला? आता शंखांचं महत्व सांगताना म्हणजे आपण एक मजेशीर तुम्हाला गोष्ट सांगतो की शंखचे हे तुम्हाला मी ग्रेडेशन सांगितले, ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड सांगितले आणि आपण त्याचा कसा वापर करतो. पण नुसता आपणच नाही, इतर प्राणी पण ते शंखांचा वापर करतात.
तो कसा काय? तो कसा की शंख जो आहे त्याच्यातली गोगलगाय जी आहे ती गोगलगाय मरण पावल्यानंतर तो शंख समुद्रामध्ये तसाच राहतो. रिकामा. रिकामा राहतो. आता इतर प्राणी म्हणजे आपल्याकडे एक हर्मिट नावाचा क्रॅबचा प्रकार आहे. म्हणजे क्रॅबमध्ये पण भरपूर जाती आहेत. त्याच्यातला हर्मिट क्रॅब नावाच्या 800 जाती आहेत. अरे बापरे. तर ह्या हर्मिट क्रॅब्स जे आहेत हे स्वतःचं रक्षण करण्यासाठी या शंखांचा वापर करतात. म्हणजे त्यातली गोगलगाय असेपर्यंत त्याला काही त्रास देत नाहीत. हां. पण गोगलगाई मरण पावल्यानंतर ते शंख थोडक्यात ते एम्प्टी राहतं. Empty त्याच्यात लपण्यासाठी ते वापर करतात. म्हणजे थोडक्यात भाड्याच्या घरात राहतात आपण असं आपण म्हणू. पण ते एक संरक्षणासाठी ही असे इतर प्राणी पण त्याचा उपभोग घेतात. मगाशी आपण बोललो की शंखनादासाठी त्या शंखांचं कटिंग वगैरे हो, करतात. हो. मग त्यासाठी काही पर्टिक्युलर शंख वापरले जातात का? आणि त्याचे काही प्रकार आहेत का? आणि त्या शंखांमधून वेगवेगळे नाद निघू शकतात का? का एकच नाद निघतो? वेगवेगळ्या शंखातनं वेगवेगळ्या नाद निर्मिती होते. कारण शंखांचा साईज काय आहे, त्याचं सर्कम्फरन्स काय आहे, त्याप्रमाणे त्याची फ्रिक्वेन्सी बदलते. आता तुम्ही रोज नित्यनियमाने शंखनाद करणार असाल तर अंदाजे एक 6 किंवा 7 इंचाचा शंख तुम्ही समजा बाळगलात तर त्याच्यातनं छान तुम्हाला शंखध्वनी निर्मिती तयार होते. साधारण 3-3.5 इंचापासनं मॅक्झिमम 10 इंचापर्यंत शंख तुम्ही रेग्युलर बेसिसवर वापरू शकता. पण फॉर बिगिनर्स आपण म्हणू एक 6 ते 7 इंचाचा शंख तुम्ही वापरता. हे शंखनाद तुम्ही रेग्युलर बेसिसवर समजा तुम्ही केलं तर ह्याचे आपल्याला फायदे खूप आहेत. म्हणजे एक प्रकारचं एक फोकसिंग आहे, त्याच्यातनं ब्रिदिंग कपॅसिटी वाढते, लंग कपॅसिटी वाढते. एक प्रकारचा तो फेशियल मसाज आहे. तुमची पचन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम ही तुमचं सुधारतं. तुमचं एक प्रकारचं स्टॅमरिंग प्रॉब्लेम जे असतात ते त्याच्यातनं कमी होतात. त्याच्यानंतर व्हायब्रेशन थेरी जी आहे त्याच्यातनं तुमचे ब्रेन सेल्स ऍक्टिव्हेट होतात. आता ब्रेन सेल्स ऍक्टिव्हेट होतात म्हणजे काय होतात तर ॲज पर रिसर्च आपले ब्रेन्स न्यूरॉन्स जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेव्ज आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये गॅमा, थीटा, अल्फा असे वेगवेगळ्या प्रकारचे वेव्ज आहेत. मग ह्या वेव्सचं वेगवेगळं वर्गीकरण केलेलं आहे. मग ह्या फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत या फ्रिक्वेन्सीज त्या डिस्टर्ब झाल्या तर मग आपल्याला अँझायटी, डिप्रेशन, राग येणं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मग आपण काय करतो तर रिलॅक्स राहतो. मंत्र साधना असेल, योग साधना असेल, जपजाप्य हे आपण करतो. कॉन्सन्ट्रेशन करतो. त्याच्यानंतर काही लोकांना सवय असते की काही मधुर संगीत ते ऐकतात. संगीत ऐकल्यानंतर पण शांत वाटतं आपल्याला. तसंच तुम्ही शंखनाद केलात किंवा शंखनाद ऐकलात तरी तुमच्या फ्रिक्वेन्सीमध्ये खूप फरक बदलतो. म्युझिक थेरपीसाठी सारखा वापर होऊ शकतो. आणि शिवाय तुमच्या शरीरामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी आहेत, ग्लँड्स आहेत, ह्या ग्लँड्स ह्या व्हायब्रेशनमुळे ह्या ऍक्टिव्हेट होतात. त्यामुळे तुमचं बॉडी बॅलन्सिंग राहणं, टोनिंग राहणं ह्याच्यासाठी पण त्याचा उपयोग केला जातो. घंटानाद, शंखनाद ह्याच्यातनं मिळणारे व्हायब्रेशन्स ह्याच्यातनं हा संपूर्ण आपली जर्नी होऊ शकते. सप्तचक्र जागृत होतात असं म्हणतात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे आपल्या शरीरामध्ये योग साधनेप्रमाणे 7 चक्रांचा उल्लेख आपल्याला सापडतो. ह्या 7 चक्रांचे पण फ्रिक्वेन्सीज आहेत. मग त्या फ्रिक्वेन्सीज आणि शंखांची फ्रिक्वेन्सी ह्या मॅच करून त्या ऍक्टिव्हेट करणं असं पण आपल्याकडे एक अभ्यास केला जातो. म्हणजे तसं पण आपल्याकडे काही संदर्भ आहेत. असंही म्हणतात की शंखनादानं पॉझिटिव्ह एनर्जी ऍक्टिव्हेट होते, निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते वातावरणातली. भगवद्गीतेतल्या संदर्भानुसार युद्ध सुरू करण्याच्या आधी शंख वाजवला होता. त्याच्या मागची काय भूमिका होती आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन येण्यासाठी जी आहे ही भूमिका वेगळी आहे असं मला वाटतं. हो, दोन वेगळे प्रकार आहेत. त्या काळामध्ये कसं होतं की त्या काळामध्ये भाग म्हणजे घड्याळं नव्हती. सूर्योदय झाला की युद्ध चालू करायचं, सूर्यास्त झाला की युद्ध संपवायचं. म्हणून मग तो शंखनादानी सुरुवात आणि शंखनादानी समाप्ती असं तो एक तेव्हाचा एक भाग होता. एक साईन म्हणून वापरली जाते. दुसरं विक्ट्री म्हणून पण शंखनाद वापरला जात होता की आपण जिंकलो किंवा त्या काळामध्ये शंखनादाची फ्रिक्वेन्सीज म्हणजे आपण शंखनाद केल्यानंतर आपण म्हणतो ना 500 हर्ट्झ, 1000 हर्ट्झ असं आहे. आता त्या काळामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणा, अर्जुन म्हणा किंवा हे जे पांडव होते त्यांनी त्यांच्या कपॅसिटीनी त्यांच्या वेळेला जो शंख वाजवला तर त्याची केवढी तीव्रता असेल. एक प्रकारचं एक ते हत्यार साऊंड म्हणून वापरलं जात होतं. तो माणूस घाबरला गेला पाहिजे. क्षमतेचं परिमाण, शक्ती. हा, तर तसा पण आपण तिथे संदर्भ हे करू शकतो असं आहे. आणि दुसरं तुम्ही जो विषय म्हटलात की त्याची पॉझिटिव्हिटी, आपण म्हणतो ना की सत्व, रज आणि तम असे आपले जे वेव्ज आपण बनतो. तर कुठलीही आपण पूजा करताना किंवा कुठलंही चांगलं कार्य करताना आपल्याला तिथे सत्व ऊर्जेची गरज असते. आणि दुसरे जे बाकीचे फ्रिक्वेन्सीज असतात त्या डिस्ट्रॅक्ट फ्रिक्वेन्सीज असतात, डिस्टर्बन्स. मग त्या
कमी करण्यासाठी आणि सत्व फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी मग शंखनाद तुम्ही रेग्युलर बेसिसवर तुम्ही केलात किंवा कुठलंही शुभ कार्य सुरू करायच्या अगोदर शंखनाद केलात तर त्याचा इफेक्ट तुम्हाला चांगला होतो. त्यामुळे असे 2 भाग आपण हां, मेन्शन करू शकतो मेन्शन त्याच्यात. करू शकतो इथं. याशिवाय शंख प्रक्षालन, शंख मुद्रा याचाही उल्लेख तुमच्या पुस्तकामध्ये आढळतो. तर याविषयी काय सांगाल? तर शंख मुद्रा ही एक आपल्याकडे म्हणजे मुद्रा म्हणजे हस्तमुद्रा जे आहे त्या हस्तमुद्रांमध्ये शंख मुद्रा ही मुद्राशास्त्र आहे. शास्त्र जे आहे तर ते सांगितलं आहे किंवा शुद्धिक्रियांमध्ये शंख प्रक्षालन ही पण एक त्याच्यामध्ये शुद्धिक्रिया सांगितलेली आहे. ही रेग्युलर बेसिसवर करायची असेल तर ती पहिली आधी तज्ज्ञांकडनं शिकून घ्यायची आणि गुरूंच्या मार्गदर्शनाकडनं ती व्यवस्थित त्या पद्धतीने करावी असं नॉर्मली मी पण 4 लोकांना तसंच सांगतो. नक्कीच. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मंत्रशास्त्राचा पण त्याच्यात संदर्भ सापडला तर वेगळ्या देवदेवतांची गायत्री आहे. तसं शंखांची पण गायत्री आहे अच्छा. की ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात. मग ही शंख गायत्रीचं तुम्ही उच्चारण करा, शंख मुद्रा करा, शंख नाद करा. मग तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला 100% फायदा हा मिळणारच आहे तुम्हाला नक्कीच, त्याचा. नक्कीच.